न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। प्रभाग 1 मधील विस्तबाग परिसराच्या विकासाला नवी दिशा। आमदार संग्राम जगतापांच्या प्रयत्नातून निधीचा पाऊस। संपत बारसकर। मनपा प्रभाग क्रमांक 1च्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या 10 वर्षांमध्ये सर्वाधिक निधी मंजूर करून आणण्यात यश आले असून या विकास कामांमध्ये शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे मोठे योगदान लाभले आहे। प्रभागातील डीपी रस्त्यांच्या विकास कामांसोबतच अंतर्गत कॉलनीतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची ही कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागली आहेत। त्यामुळे प्रभागात दर्जेदार आणि नियोजनबद्ध रस्त्यांचे जाळे निर्माण झाले असून नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळत आहे। झालेल्या विकास कामांमुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष संपत बारसकर यांनी केले। मनपा प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून बिरोबा मंदिर परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले। यावेळी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, मयूर फणसे, गणेश बोरुडे, प्रसाद जोशी, चंद्रकांत फणसे, अशोक फणसे, गुलाब कसबे, किसन कसबे, सुभाष फणसे, अशोक हराळ, गणेश फणसे, राजू शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिरोबा मंदिर परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रलंबित राहिलेला थोडासा भाग होता, रस्ता होता, याला कनेक्ट करणं गरजेचं होतं। आज आपण जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक 1 हे अहिल्यानगर शहरामध्ये एक विकासाचा प्रभाग म्हणून ओळख त्याची निर्माण होत आहे आणि ह्या विकास कामामध्ये नागरिकांचं योगदान, सहयोग हे देखील तितकाच महत्त्वाचा असतो आणि तितकाच योगदान नागरिक सुद्धा आम्हाला देतात। त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याकडून काम करण्यासाठी ऊर्जा आणि नवी प्रेरणा कायम मिळत असते आणि एक दर्जेदार कामं आपल्या प्रभागात आपल्याला सर्व नागरिकांना बघायला मिळतात। कारण की आपण जर आत्ता तलाठी कायरा रोडने जर आपण आलो तर त्या रस्त्याचं काँक्रिटीकरण असेल किंवा इतर जे सगळेच रस्त्यांची विकास कामं चालू आहेत यांचं जर आपण बेसपासून जर पाहिलं कशा प्रकारे जर रस्ते चालू आहेत तर अतिशय मजबूत आणि दर्जेदार रस्ते आपल्या प्रभागात चालू आहेत आणि या प्रभागासाठी माझा असा अंदाज आहे की गेल्या 10-12 वर्षामध्ये सर्वाधिक निधी जो असेल तो प्रभाग क्रमांक 1 मध्ये आलेला असेल आणि याचं संपूर्ण श्रेय हे आमदार संग्रामबाई जगताप यांना जातं। कारण की त्यांनी या प्रभागासाठी भरघोस असा निधी या ठिकाणी दिला। आज आपण पाहतो की विस्तबाग मालासारख्या वास्तूचं डेव्हलपमेंट या ठिकाणी चालू आहे। आपल्या म्हणजे संकल्पनेत असा विषय आहे की 15 ऑगस्ट रोजी 300 फूट तिरंगा या ठिकाणी आपल्याला उभारायचा आहे। ते आपला मानस आहे, त्या दृष्टिकोनातून आमचे पावलं सुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत कामाचे। तर खऱ्या अर्थाने ते महाल ज्यावेळेस डेव्हलप होईल ते आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये अतिशय सुंदर वास्तू आणि एक अहिल्यानगरची ओळख म्हणून विस्तबाग मालेची ओळख होईल आणि नव्यानेच आपण त्याला आता नामकरण देखील केलेलं आहे की ज्या संपूर्ण जे चौक आहे त्या संपूर्ण चौकाला संग्राम चौक असं नाव आपण त्या ठिकाणी दिलं आहे। माझी आपल्या प्रभागातील लोकांना विनंती आहे की आपण ते एक कुटुंब एक झाड हा जो उपक्रम हाती घेतला आहे त्यात बऱ्याचशा लोकांनी नाव नोंदवलं आहे। त्यांच्या सगळ्यांच्या घरी मी स्वतः जाऊन ते झाड देणार आहे। म्हणजे स्वतः जाऊन देण्यामागचा उद्देश आणि हेतू एवढाच आहे की त्या माध्यमातून नगरसेवक आपल्या दारी अभियान बी होईल आणि नागरिकांना कुठेतरी समाधान वाटेल की आमच्या नगरसेवकाने आमच्या दारात येऊन आम्हाला, आमच्या घरात येऊन आम्हाला झाड दिलं आणि हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी त्याची कुठेतरी आपल्याला मदत होईल असं मला वाटतं। त्याच्यामुळं जर नागरिकांना वाटत असेल प्रत्येक की संपत बारसकर आपल्या कुठेतरी घरी आला पाहिजे तर आपण आपल्या वृक्षासाठी नाव 100% नोंदवा। दुसऱ्या माध्यमातून मी लवकर येणार नाही पण वृक्षाच्या माध्यमातून मी आपल्याकडे 100% लवकर येईल। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।